नमस्कार संगमनेरकर. आजचा विषय म्हणजे संगमनेर तालुक्यातील नावाजलेले गाव घुलेवाडी. तर चला तर मित्रांनो, जाऊया घुलेवाडीला. संगमनेर बस स्टँडपासून 3.5 किलोमीटरच्या अंतरावर हे सुंदर असं गाव आपण बघणार आहोत. तर मार्केट यार्डपासून पुढे गेल्यानंतर सह्याद्री कॉलेज आणि सह्याद्री कॉलेजनंतर स्मार्ट बाजार आणि स्मार्ट बाजारनंतर संगमनेर कॉलेज म्हणजे विषयहाट. तर पुढे बघूयात त्याला मालपाणी मल्टिप्लेक्सपासून पुढे गेल्यानंतर घुलेवाडी फाट्यावर पोहोचतोय आपण. तर तिथून आपल्याला उजवीकडे वळायचं आहे आणि उजवीकडे वळाल्यानंतर आपण प्रथम जाऊयात मारुती मंदिर या ठिकाणी. श्रीरामांचे भक्त म्हणजे हनुमान आणि हनुमानांचे भक्त म्हणजे घुलेवाडी गावातील ग्रामस्थ. तर ग्रामस्थांनी मिळून हे असं भव्य दिव्य असं रेखीव मंदिर या ठिकाणी बांधलेलं आपल्याला बघायला दिसते. आणि त्याचबरोबर बाजूला असलेले वडाचे झाड आणि प्राचीन काळातील पार या ठिकाणी दिसतो. आपला संदीप थकल्यामुळे सावलीत बसला. नमस्कार मित्रांनो, घुलेवाडीचं हनुमान मंदिर आहे. त्याच्या पूर्व बाजूला शेतकऱ्यांचे सातबाऱ्याचे उतारे वगैरे जमिनीचे काही कामं असतील त्यासाठी शासनाने सुसज्ज अशी तलाठी कार्यालयाची इमारत या ठिकाणी उभारलेली आहे. आपण ते बघू शकता. आणि या ठिकाणी ग्रामपंचायत पण बघणार आहोत आपण. त्याच्या शेजारी असलेली तलाठी कार्यालयाच्या शेजारी असलेली घुलेवाडी गावातील ग्रामपंचायत कार्यालय आपण या ठिकाणी बघू शकता. त्या ठिकाणी ग्रामस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी हनुमान मंदिर बघून आपण आता नुकताच प्रवेश केलेला आहे घुलेवाडीतील ग्रामीण रुग्णालय संगमनेर. येथील नागरिकांना मोफत अशी आरोग्य सेवा व विनामूल्य दरामध्ये आरोग्य सेवा पुरवण्यासाठी हे हॉस्पिटल कायम प्रयत्न करत असते. तर ग्रामीण रुग्णालयापासून पुढे गेल्यानंतर घुलेवाडी फाट्याच्या पश्चिमेकडे जिल्हा सत्र न्यायालय बघायला मिळते. संगमनेर तालुक्यातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी या ठिकाणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय संगमनेर या इमारतीची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि भव्य दिव्य अशी इमारत आपल्याला बघायला मिळते. व त्याचबरोबर समोर घुलेवाडी ग्रामीण पोलीस स्टेशन देखील बघायला मिळते. पोलीस स्टेशनपासून पुढे गेल्यानंतर निसर्गाच्या कुशीत दडलेलं सुंदर असं घुलेवाडी गाव व त्या गावात असणारं महादेवाचं मंदिर म्हणजे अमृतेश्वर. तर चला तर अमृतेश्वरला जाऊया. पुढे गेल्यानंतर आपल्याला साखर कारखान्याचा गेट लागेल. त्या गेटमधून आपण टर्न मारल्यावर पुढे गेल्यावर आपल्याला साखर कारखान्याची इमारत दिसेल व आपण पोहोचलेलो आहोत अमृतेश्वर गेटपर्यंत. माझा मित्र यशवंत महादेव भक्त हा पण माझ्यासोबत होता आणि आपण समोर बघू शकता कारखान्याचे बॉयलर. तर आम्ही थोडासा एन्जॉय केला आणि समोर बघितलं तर अमृतेश्वर पार्क. तर असं सुंदर असं मंदिर एक निसर्गमय वातावरणामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसते. तर बाजूबाजूने सुंदर असं गार्डन व अमृतेश्वर मंदिराचं नाव वगैरे खूप छान दिसलेलं या ठिकाणी मला. आणि आम्ही प्रवेश केला मंदिरामध्ये. त्यानंतर माझा मित्र खूपच एक्सायटेड होता महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. तो गेला आतमध्ये आणि पाया वगैरे पडला आणि मी तोपर्यंत मंदिराची कामगिरी पाहून घेतली आणि त्या ठिकाणी प्रथम कासवाचे दर्शन घेतले. त्यानंतर आपला नंदीच्या दर्शन घेऊन आम्ही डायरेक्ट मंदिरामध्ये प्रवेश केला. आणि मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर माझा मित्र मस्त पाया पडत होता आणि पाया पडून झाल्यानंतर आम्ही मंदिराची पाहणी केली व कळस वगैरे बघून आम्ही बाहेर पडलो. महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर आपण डायरेक्ट आलो ते पोस्ट ऑफिसकडे. सामान्य नागरिकांची जवळची सर्वात जुनी बँक म्हणजे ती पोस्ट ऑफिस आपण बघू शकता. पोस्ट ऑफिस नंतर आपण डायरेक्ट आलो ती आपली बालपणाची आठवण, ती महात्मा फुले उच्च माध्यमिक विद्यालय घुलेवाडी. महात्मा फुले शाळा म्हणजे आपली बालपणाची आठवण. शाळेचा परिसर बघितल्यावरती पहिली दुसरी या वर्गाची आठवण झाली. या मैदानावरती आम्ही खूप खो खो, कबड्डी असे वेगवेगळे प्रकारचे खेळ खेळलो. इथून जाताना मनातील लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. रस्त्यातच गोमातेचं दर्शन झालं. त्यानंतर पुढे गेल्यावर आपण बघू शकता या ठिकाणी सहकारी साखर कारखाना, शेतकऱ्याच्या ऊसाला योग्य हमी भाव मिळवून देणारा हा कारखाना. पुढे गेल्यानंतर आपण बघू शकता आदिवासी मुलांचे हॉस्टेल. भव्य अशी इमारत या ठिकाणी शासनाने बांधून ठेवलेली आहे. मुलींची पण या ठिकाणी इमारत शेजारीच आहे. व अशा प्रकारे घुलेवाडी गावातील महत्त्वाच्या ठिकाणी आपण भेट दिली. तुम्ही संगमनेर तालुक्यातील कोणत्या गावातून व्हिडिओ बघत आहात ते कमेंट करा. आम्ही तुमच्या गावात येऊन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करू. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.